उपवास जरी असला ना तरी तोंडाला पाणी सुटल अशी झटपट एकदम भारी रेसिपी बनवतोय। त्यासाठी रताळे स्वच्छ धुवून घेतले, कढईत गरम पाणी केलं, एक चाळणी ठेवून त्यावर रताळे वाफवण्यासाठी ठेवले, वाटलं तर कुकर मध्ये शिजवा। तोपर्यंत एका पॅन मध्ये अर्धा कप साबुदाणा खरपूस भाजून थंड केला। साबुदाणा थंड झाला की याची मिक्सरला बारीक पावडर केली। आता रताळे मस्त शिजले, एका बाउल मध्ये काढून चांगले गार करायचे। आता हे रताळे आपल्याला स्मॅश करायचे, पाहिजे असेल तर साल काढून घ्या, मी सालासह हे रताळे स्मॅश केले। रताळे स्मॅश झाले की यात जिरे, ठेचलेली हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर, अर्धा लिंबाचा रस घातला। आता साबुदाण्याचं पीठ यात लागल तसं घालायचं आणि अशा प्रकारे याचा छान गोळा बनवायचा। तर आता हा गोळा छान भिजण्यासाठी 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवायचा। नंतर यातला एक छोटासा गोळा घेऊन हातांवर गोलाकार आकार देऊन नंतर हलक्या हाताने प्रेस करत चपटा करायचा आणि टिक्कीचा आकार द्यायचा। या प्रकारे सर्व टिक्की बनवल्या। कढईत गरम तेलात या टिक्की डीप फ्राय किंवा शालो फ्राय करायची। एका बाजूने टिक्की भाजली की दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायची। मस्त दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग आल्यावर काढून घ्यायची। बघा, बाहेरून खमंग आतून मऊ रताळ्याचे कटलेट तयार। उपवासाला चालणारे, कमी साहित्याचे आणि चव एक नंबर।